नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण चिले. मनी माइंड गेम मध्ये तुमचं स्वागत आहे. हॅप्पी मॉर्निंग. मॉर्निंग सुपरस्टार तुम्ही सगळे आहेत. सुपरस्टार, मॉर्निंगचे सुपरस्टार आहात. तर आता आपण अ, हात जोडायचे आणि प्रार्थना करायचे. प्रथम आई वडिलांना नमस्कार, गुरूंना नमस्कार, देवी देवतांना नमस्कार. ज्या कुठल्या देवी देवतांना तुम्ही मानता त्या देवी देवतांना नमस्कार करून आजच्या सेशनला आपण सुरू करतो. प्रथम 10 दीर्घ श्वास आपण घेणार आहोत. श्वास कसे घ्यायचे? आतमध्ये घ्यायचे, पूर्ण पोटामध्ये जाऊन देते. पूर्ण पोटात गेल्यानंतरच, म्हणजे पोट वर किंवा खाली येऊन दे, छाती वर नाही आली पाहिजे. तर त्या पद्धतीने आपण करणार आहोत. आणि पहिले एक दोन श्वास जर तुम्ही तोंडाने सोडलात तरी चालेल, जेणेकरून तुम्ही पूर्ण खाली होता आणि मग आपण आतलं ऑक्सिजन आपण आतमध्ये घेतोय, एनर्जी आपण घेतोय. तर सुरुवात करूया 10 दीर्घ श्वासासाठी. मित्रांनो, आता आपण 7 वेळा ओमकार, ओम बोलणार आहोत. ओम बोलते वेळी पण तसंच पूर्ण शक्तीनिशी आपण 7 वेळा ओम बोलणार आहोत आणि ते व्हायब्रेशन फील करणार आहोत. जेव्हा आपले 7 वेळा होतील त्यानंतर 1 मिनिट तरी आपण फील करण्यासाठी देणार आहोत मित्रांनो. तर सुरुवात करूया. फील द एनर्जी, फील द एनर्जी. आता आपण 10 गोष्टींसाठी धन्यवाद देत आहोत. 10 गोष्टी आहेत ज्या आपण डेली यूज करतो, आपण त्या गोष्टी. म्हणजे मित्रांनो, तुमच्या घरी जो दूधवाला येतो दूध घेऊन, आपल्यासाठी खूप मेहनत करतात, रात्रभर जागरण करून तुमच्यापर्यंत दूध पोहोचवतात, त्या दूधवाल्यांसाठी धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद त्या शेतकरी बांधवांसाठी जे आपल्यासाठी अन्न पिकवतात, फळ पालेभाज्या पिकवतात, त्या शेतकरी बांधवांसाठी धन्यवाद. आणि त्या पालेभाज्या घेऊन रोजच्या रोज गाडीने प्रवास करून लोक आपल्या मार्केटमध्ये आणतात, रात्रभर प्रवास करून. त्या त्या सगळ्या ड्रायव्हर्स लोकांना, त्या गाडी मालकांना, सगळ्यांना धन्यवाद मित्रांनो. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद तुमच्या सिक्युरिटी गार्डला, जे तुमच्या बिल्डिंग मध्ये, तुमच्या सोसायटीमध्ये जे आहेत, जे तुमची सिक्युरिटीसाठी काम करतात, त्या सिक्युरिटी गार्डसाठी धन्यवाद.
धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद तुमच्या पोलीस बांधवांसाठी. धन्यवाद जे आपल्या रक्षणासाठी सदैव तैनात आहेत, त्या सगळ्या पोलीस बांधवांसाठी धन्यवाद. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद त्या डॉक्टर बांधवांसाठी. धन्यवाद जे आपल्यासाठी रात्रंदिवस हॉस्पिटलमध्ये असतात, आपल्याला बरं करण्यासाठी असतात. त्या संपूर्ण डॉक्टर पेशा लोकांसाठी धन्यवाद. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद त्या सगळ्या इंजिनियर लोकांसाठी. धन्यवाद ज्यांनी आपलं आयुष्य सुंदर केलं आणि सोपं केलंय मित्रांनो. सगळं अन्य आपलं आयुष्य एकदम सोपं बनवण्यात त्या इंजिनियर लोकांनी डोकं लावले, बुद्धी लावले. त्या सगळ्या इंजिनियरसाठी धन्यवाद. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद त्या सायंटिस्ट लोकांसाठी. धन्यवाद ज्यांनी आपल्यासाठी खूप चांगले चांगले शोध लावलेत, आपलं आयुष्य सुंदर आणि चांगलं बनवण्यासाठी शोध लावलेत. त्या सायंटिस्ट लोकांसाठी धन्यवाद. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद देवा ह्या शासनासाठी, गव्हर्नमेंटसाठी धन्यवाद. इतकं चांगलं गव्हर्नमेंट आम्हाला मिळाले, त्या गव्हर्नमेंटसाठी, त्या शासनासाठी धन्यवाद. ज्याच्यामुळे सुव्यवस्था आहे, सगळ्या गोष्टी व्यवस्थित आणि स्थिर आहेत. त्या गव्हर्नमेंटसाठी धन्यवाद. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद त्या नेते मंडळींसाठी. धन्यवाद सगळ्या नेते मंडळींसाठी. धन्यवाद ते खूप अहोरात्र काम करतात, आपल्यासाठी खूप मेहनत करतात. त्या सगळ्या नेते मंडळींसाठी धन्यवाद. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद त्या बीएमसी कर्मचाऱ्यांसाठी. धन्यवाद जे आपलं शहर, आपलं आपली सोसायटी सगळं स्वच्छ करतात, आपले रस्ते स्वच्छ ठेवतात. त्या सगळ्या बीएमसी कर्मचाऱ्यांसाठी धन्यवाद. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद त्या पाण्यासाठी. धन्यवाद जो माझ्या घरापर्यंत येतो. मी एक टॅप उघडल्यानंतर माझ्या घरात तो नळातनं पाणी येतो. तो पाणी जे सोडतात त्या सगळ्या पाणीवाल्यांसाठी धन्यवाद मित्रांनो. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद माझ्या परिवाराचे. धन्यवाद मला इतकं चांगलं कुटुंब दिलं, त्या कुटुंबासाठी धन्यवाद. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद माझ्या आई वडिलांचं. धन्यवाद की इतके चांगले आणि मला नेहमी सपोर्टिव्ह करणारे माझे आई वडील मला मिळाले, त्या आई वडिलांसाठी धन्यवाद. धन्यवाद माझ्या भावासाठी. धन्यवाद. धन्यवाद माझ्या बहिणीसाठी. धन्यवाद. धन्यवाद माझ्या पत्नीसाठी. धन्यवाद. धन्यवाद माझ्या मुलासाठी. धन्यवाद माझ्या मुलींसाठी. धन्यवाद माझ्या एम्प्लॉईसाठी. धन्यवाद माझ्या बॉससाठी. धन्यवाद माझ्या ग्राहकांसाठी. धन्यवाद, 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 धन्यवाद. धन्यवाद ज्या प्रत्येक व्यक्तीसाठी जो माझ्या आयुष्यात आला, त्या प्रत्येक व्यक्तीसाठी धन्यवाद मित्रांनो. ही धन्यवादची महिमा खूप जबरदस्त आहे आणि खूप मस्त आहे मित्रांनो. या धन्यवाद मुळेच सकाळची सुरुवात एकदम आनंदमय होते आणि आपण निसर्गाला कमिट करतो की मला भरभरून दिल्याबद्दल धन्यवाद. या निसर्गाचे धन्यवाद, या देवाचे धन्यवाद. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद या भारत मातेसाठी. धन्यवाद, धन्यवाद. खूप मस्त वाटते आणि आनंद असं वाटतंय. आता आपण होपोनोपो करणार आहोत आज मित्रांनो. डे 5 आहे आपला. आपण होपोनोपो करणार आहोत पैशा संदर्भात. पैसा मेरा सबसे अच्छा दोस्त है. अफर्मेशन पण त्यानंतर आपण घेणार आहोत. तर पहिलं होपोनोपो करूया, पहिलं क्लीनअप करूया. होपोनोपो मध्ये 4 गोष्टी असतात. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. या 4च गोष्टी आपण बोलणार आहोत. तर 4 गोष्टी बोलण्याची थोडीशी माझी पद्धत वेगळी, प्रत्येकाची वेगळी असू शकते. तर माझी पद्धत वेगळी, आपण त्यानुसार आपण करूया. आय एम सॉरी, आय एम सॉरी, प्लीज मला क्षमा कर. ए पैसा मला क्षमा कर. मनी मला क्षमा कर की मी तुला तितकी रिस्पेक्ट दिली नव्हती याच्यापूर्वी कधी. ती त्याच्यासाठी मला माफ कर. मी नेहमी तुला त्या नजरेने बघत नव्हतो. तुला जे इज्जत द्यायला पाहिजे होती, जे तुला ऍप्रिशिएशन करायला पाहिजे होतं, तसं मी करत नव्हतो. त्याच्यासाठी मला माफ कर. आय एम सॉरी, आय एम सॉरी. मला प्लीज क्षमा कर की मी त्या उद्देशाने कधी तुझ्याकडे बघितलं नव्हतं, तुझा रिस्पेक्ट करत नव्हतं. आय एम सॉरी, आय एम सॉरी, प्लीज मला क्षमा कर. थँक्यू, थँक्यू. तू माझ्या आयुष्यात आहेस, त्यासाठी मी जन्मल्यापासून तू माझ्या आयुष्यात आहेस. तू माझा बेस्ट फ्रेंड आहेस, आयुष्यभर माझ्या बरोबर आहेस आणि त्यासाठी धन्यवाद. त्यासाठी धन्यवाद. तू प्रत्येक वेळेला, प्रत्येक ठिकाणी मला तू साथ दिलीस, त्यासाठी धन्यवाद. मी तुझ्याकडे दुर्लक्ष केलं तरी पण तू मला दुर्लक्ष नाही केलंस, त्यासाठी धन्यवाद.
आय लव्ह यू, मला खूप आवडतोस तू, खूप आवडतो. आय लव्ह यू आणि यू लव्ह मी. यू लव्ह मी म्हणून तू माझ्या बरोबर आहेस आतापर्यंत. ठीक आहे. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आता आपण हे, मी 11 वेळा बोलणार आहे, पण तुम्हाला 108 वेळा बोलायचं आहे मित्रांनो. मग 108 वेळा तुम्ही कुठेही बोलू शकता. तुम्ही घरी बोलू शकता, तुम्ही मनातल्या मनात बोलू शकता, तुम्ही गाडी चालवताना, तुम्ही प्रवासात, कुठेही तुम्ही बोलू शकता. पण 108 वेळा तुम्हाला बोलायचं आहे. काय बोलायचं आहे? तर ज्याच्यासाठी आपण करतो त्याचं नाव, म्हणजे आपण पैशासाठी, मनीसाठी आपण करतोय. पैसा आणि मनीसाठी. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. नाव पहिल्यांदाच घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला 108 वेळा ते बोलायचं. मी आता 11 वेळा बोललोय, कारण व्हिडिओ लेंदी मला बनवायचा नाही म्हणून. आता आपण अफर्मेशन देतोय. अफर्मेशन माझ्या गुरूंनी जे मला शिकवले, ते अफर्मेशन मी तुम्हाला शिकवतोय. पैसा मेरा सबसे अच्छा दोस्त है. पैसा मेरा सबसे अच्छा दोस्त है. बार बार आता है, हर बार आता है, चारों तरफ से आता है, घूम घूम के आता है, ढूंढ ढूंढ के आता है. सोता हूं तो आता है, बैठता हूं तो आता हूं, भागता हूं तो आता हूं, चलता है तो आता है. पैसा मेरा सबसे अच्छा दोस्त है. घूम घूम के आता है, ढूंढ ढूंढ के आता है, जरूरत के समय सबसे ज्यादा आता है, मुसीबत के समय सबसे ज्यादा आता है. पैसा मेरा सबसे अच्छा दोस्त है. आई लव मनी, मनी लव्स मी. आय लव्ह मनी, मनी लव्स मी. पैसा माझ्यासाठी खूप काम करतो. माझा एक चांगला एम्प्लॉई बनून माझ्यासाठी काम करतो आणि प्रचंड मेहनत करतो आणि मला अजून पैसे माझ्याकडे घेऊन येतो. इतका चांगला बेस्ट एम्प्लॉई आहे, बेस्ट फ्रेंड आहे, माझा जिवलग मित्र आहे. कारण त्यांनी माझी साथ कधीच सोडलेली नाही. तो नेहमी माझ्या बरोबर उभाच असतो. आय लव्ह मनी, आय लव्ह मनी, आय लव्ह यू, आय लव्ह यू, आय लव्ह यू मनी, आय लव्ह यू. तो माझ्यावर खूप प्रेम करतोय, जन्मल्यापासून ते आत्तापर्यंत, आणि याच्या पुढे सुद्धा करत असतो. माझ्या आयुष्यात तू आल्याबद्दल धन्यवाद देवा, धन्यवाद की इतके भरपूर मला पैसे दिले त्यासाठी धन्यवाद. आणि याच्यापेक्षा जास्त अजून मला मिळतात त्यासाठी धन्यवाद. कारण माझ्यासाठी पैसा काम करतोय, तू माझा बेस्ट एम्प्लॉई म्हणून काम करतोय, माझं बेस्ट मॅनेजर म्हणून काम करतोय, माझं बेस्ट पार्टनर म्हणून काम करतोय, आणि खूप प्रचंड मेहनत करतोय मित्रांनी, तितकं तो काम करतोय. थँक्यू मनी, आय लव्ह मनी, आय लव्ह मनी, मनी लव्स मी. आय लव्ह मनी, मनी लव्स मी. तर आपण गिवर बनलेलो, डोनेटर, डोनेट करायचं बघितलेलं. इंटेन्शन काल आपण शिकलो होतो, 108 इंटेन्शन. आज आपण शिकणार आहोत काय मित्रांनो, तर हॅप्पी मनी. हॅप्पी मनी म्हणजे काय? हॅप्पी मनी म्हणजे काय? जेव्हा कधी तुम्ही पैसे तुम्ही खर्च करता, परत एकदा सांगतो, जेव्हा तुम्ही कुठले पैसे खर्च करता, खर्च कशासाठी आपण करतो? आपल्या आनंदासाठी. तर ते देताना एकदम आनंदात हसत द्या त्यांना पैसे. आणि जेव्हा तुम्ही स्वीकार कराल मित्रांनो, स्वीकार पण कराल, ते पण तुम्ही आनंदात स्वीकार करा, थँक्यू बोला. मग ते 1 रुपया असून दे, ते 10 रुपये असून दे, ते 100 रुपये असून दे, नाही ते किती पण पैसे असू, ते लाखो रुपये असेल, घेते वेळी पण हॅप्पी मनी आनंदात घ्या, स्माइल करा, चेहऱ्यावर थोडी स्माइल करा आणि ते घ्या. आणि ज्या वेळेला तुम्ही द्याल त्यावेळेला सुद्धा पण ज्याला कुणाला द्याल तेव्हा स्माइल करून द्या, आनंदात द्या. म्हणजे काय होईल? हॅपी मनीचा खरा अर्थ होईल. म्हणजे तुम्ही आनंदाने पैसे स्वीकार करताय, आनंदाने पैसे देताय. मग तुम्ही जो काय पैसे खर्च करताय, ते खर्च कशासाठी करतोय? आपल्या आनंदासाठी करतोय, आपल्या मजेसाठी करतोय, आपल्याला ती गोष्ट हवी आहे म्हणून करतोय. मग ती गोष्ट हवी तर कशी पाहिजे? आपल्याला आनंदात हवी. मग ती आनंदाने कुठली गोष्ट घेतला तर काय होईल? ती लाभते आपल्याला मित्रांनो, तिचा आपल्याला जास्त फायदा होतो. आणि ते जे काही पैसे आपण जे काही आपण खर्च केले आपण म्हणतो, ते खर्च नाही तर त्याला इन्व्हेस्टमेंट म्हणतात. मग ती इन्व्हेस्टमेंट काय करते? तुम्हाला रिटर्न जास्त आणून देते. तुम्ही जर खर्च बोललात तर ते खर्चाप्रमाणे विचार कराल, पण तुम्ही इन्व्हेस्टमेंट बघाल की अरे हे मी इन्व्हेस्टमेंट केली तर काय होईल, तुम्हाला त्याचे रिटर्न्स मिळतील. कारण इन्व्हेस्टमेंटमध्ये आपल्याला काय मिळतात नेहमी मित्रांनो? रिटर्न्स मिळतात. तसे तुम्हाला रिटर्न्स मिळतील. तर आजचा थॉट आहे हॅपी मनी. तर हॅपी मनी
म्हणजे काय तर स्वीकार करते वेळेनी पण आनंदात करायचे, आणि जेव्हा आपण कुणाला देणार त्यावेळेला पण आनंदात द्यायचंय. तर नेहमी आनंदानेच स्वीकार करायचा, आनंदानेच द्यायचं, त्याला आपण हॅपी मनी म्हणतो. आजचा थॉट आपला तोच होता. आपण 90 दिवस 90 थॉट वेगवेगळे घेणार आहोत. आता आपली सिरीज चालली आहे ही पैशा संदर्भात. त्यानंतर आपण येणार आहोत रिलेशनवर, त्यानंतर येणार आहोत आपण हेल्थवर. म्हणजे 7 दिवस मनी माइंडसेट वरती आपण काम करतोय, मग हेल्थ वरती काम करणार आहेत, आणि मग रिलेशनवर आपण काम करणार आहोत. असे आपले 21 दिवस ही सिरीज चालणार आहे. 21 दिवसानंतर आपण नवीन गोष्ट आपण घेणार आहोत, की पैशा संदर्भात आपण कसं करायला पाहिजे, काय थॉट्स असायला पाहिजे, या सगळ्या गोष्टी आपण हळूहळू शिकणार आहोत. 90 दिवसात एकदम जबरदस्त पॉवर पॅक आपण सगळ्या गोष्टी बघणार आहोत मित्रांनो. थँक्यू व्हेरी मच, थँक्यू व्हेरी मच. माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉनला हिट करा. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. आय लव्ह यू.